शीतपेय, कोल्ड्रिंक आणि त्या समवेत ब्युटिफुल ट्रॉफी जी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी असेल. येस, टाइम नोट करून घेतोय. बघा संतोषजी शिरोसे साहेब आपल्याला व्यासपीठाच्या मागे बोलवत आहेत. चलो शिर्डी कामा संघ व्यासपीठावरती आपण पाहू शकतो. स्वीट बॉक्स, कोल्ड्रिंक आणि त्या समवेत मॅन ऑफ द मॅच आदेशांना देतोय. वेल प्लेड ब्रदर, कीप गोइंग, कीप शायनिंग. तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सागरजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून शुभ सुवर्ण संधी असेल. 3 षटकार मारले तर 500, 3 चौकार मारले तर मात्र 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला. चांगला फटका पाहायला मिळतो. फिल्डिंग देखील एफर्ट चांगले होते परंतु बॉल निघून चाललाय कव्हर रिझन मधून. सीमारेषा पलीकडे पहिला ब्लास्ट येतोय. फलंदाज विकासच्या माध्यमातून आज झकास चौकार येतोय. शुभ असे सन्माननीय विठ्ठलदादा पावशे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा. पहिल्या चेंडूला डॉट, त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. विकासच्या माध्यमातून झकास अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही बाजूनी खेळायचा दांडगा अनुभव जो मात्र या खेळाडूकडे आहे. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न करण्यात आला होता. एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फॉर्मलेस आपण पाहिली, हरकत नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. सागरदादा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून देखील फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 चौकार आले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि बॅक टू बॅक 3 षटकार आले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे योमेश आय विल डेफिनेटली फलंदाजने एसट्या दाखवल्या आणि त्याच एसट्या गोलंदाजाने वाकवल्या. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण पाहू शकतो 5 या आकड्यावरती. शिर्डी 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मयूर येतोय एका बाजूला, मयूर दुसऱ्या बाजूला गुलाब, असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पट्टीवरती आहेत. विकास पाहायला मिळतील. गुलाबचे मात्र बाद आहेत. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली. मिडॉन मध्ये होते क्षेत्ररक्षक, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होतीये. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत एकनी वाढ होतीये. धावसंख्येत धावफलकावरती जाऊन पोहोचलीये. आपण पाहू शकतो 6 या आकड्यावरती. स्लॉट मध्ये चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला मिड विकेटला. तोपर्यंत ऋतिक येत आहे चेंडूवरती गॅदर करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत धावा कंप्लीट होतील. आपण पाहू शकतो बघता बघता 2 धावा कंप्लीट, 3 धावा कंप्लीट होत आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतोय एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती होतीये.
एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, 12th मॅन दोन्ही टीमचे पहिले चेंडू पडण्याआधी येतील या गोष्टीची नोंद करून घ्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली. इथे थोडीशी फंबलनेस झाली होती, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते धावबादच्या स्वरूपामध्ये. विकास यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल साखरदादा लोखंडे सभांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनंती असेल संपूर्ण चलो शिर्डी टीम आपण एकत्रित जमायचं. संतोष दादाच्या माध्यमातून आपल्याला कॉल केला जातोय, आपण एकत्रित जमायचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती. नवीन फलंदाज येतो योगेश पवार. विकास यांना परतायला लागलं माघारी. सॉफ्टने खेळलेला फटका पाहायला मिळतो, एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी केली जाते ऋतिकच्या माध्यमातून. झकासची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. लालच पुरी बला आहे असं आपण सातत्याने म्हणत असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. विकास यांनी दुसऱ्या धाव घ्यायचा धाडस मानस केला होता आणि आपण पाहू शकतो तोपर्यंत त्यांना त्यांचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागला. फलंदाज बाद झाला होता आणि आता धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी केली जाते ऋतिकच्या माध्यमातून. चांगला फटका आहे, फटका दर्जेदार आपण पाहू शकतो. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, फिल्डरच्या माध्यमातून चूक होतीये. तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 13 आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. आज मात्र आपण पाहू शकतो स्टारकास्टने भरलेल्या टीम्स आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय वारंवार, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 14 आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे दुसरं. अजूनही 2 चेंडूंचा या षटकामधला शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. एका प्रतिमाशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला फटका आपण पाहू शकतो. एक धाव कंप्लीट होतीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलीये 15 आकड्यावरती. चांगला बॅटल पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, परंतु या मॅच मध्ये जो संघ, जो खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल तो संघ इथून मात्र विजयी होईल. इथे आपण पाहतोय चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने वाढ होती आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर विथ द रन रेट ऑफ 8.00 डीजे. समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 आकड्यावरती. असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है.
मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर इथून विजय प्रस्थापित करायचा असेल, विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर मात्र तशी खेळ देखील करावे लागेल. गोलंदाजी कमान सांभाळतोय आपण पाहू शकतो. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन येतोय. प्रवेश पाहायला मिळेल. पहिलं षटक जर पाहायला प्रवेशचं ज्याच्या माध्यमातून एक विकेट कॅरी झाली होती तर सोबतच 9 धावा देखील खर्च झाल्या होत्या आणि त्यालाच प्रचारित केले जाते या तिसऱ्या षटकासाठी. 30 सर्कल बाहेर आपण पाहतोय 5 खेळाडू पेट्रोलिंग करतील. पहिला खेळाडू मिड विकेटला असेल योगेश मसोंडे पाहायला मिळेल. दुसरा खेळाडू आपण पाहतोय ऋतिक पाहायला मिळेल काऊ कॉर्नरमध्ये. तिसरा खेळाडू आपण पाहतोय लॉंगॉनला असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॉडीला ब्रेक झालं होतं. त्यानंतर मात्र थर्डमॅनचं फिल्डर होतं, त्याच्या माध्यमातून कलेक्शन चांगलं झालं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चौथा फिल्डर आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे आणि 5वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय डीप कव्हर मध्ये पाहायला मिळेल. असे 5 खेळाडू सध्याच्या स्थितीला पेट्रोलिंग करतायत. थोडीशी फंबलनेस आपण पाहिली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, थोडीशी फंबलनेस आपण पाहिली होती. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम केलं जातं. योगेश पवारला मोठे फटकेबाजी करायचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याला प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस अजून एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 16 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस आहे. तिसरे षटकातले बॅक टू बॅक आपण पाहतोय 3 चेंडू डॉट येत आहेत. पूर्ण प्रकारे बॅकफुटला पाहायला मिळतोय. जीबी ब्लास्टर हा संघ आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम केलं जातोय. प्रवेशच्या माध्यमातून फलंदाजांना कुठलाही मोठा फटका सध्याच्या स्थितीला मारून दिला जात नाहीये. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 17. शफल झालेत, रूम क्रिएट करायचा प्रयत्न, बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. ऋतिक येत आहे, जजमेंट चांगली पाहायला मिळतीये. फेकी झालीये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने एकूण 29 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग ऑफ दिस थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा अजूनही एक चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बॅटल आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एका चेंडूचं खेळ तिसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. ड्रिंक्स ट्रॉलीला विनंती असेल बी रेडी, कारण ड्रिंक्स ब्रेक होणार या चेंडू नंतर. दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य मधुकरजी ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे एकदा होती कंप्लीट आणि अशा रीतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये होतोय ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. ओ टू डीजे मास्टर. थँक्यू सो मच. विनंती असेल खेळाडू कक्ष मध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील, बाकी कोणी बसणार नाहीये. त्यासोबतच आणि खेळाडू कक्षाजवळ कोणी प्रॅक्टिस करायची नाहीये मित्रांनो. ऑफिशियल टीम आहे, कम्प्युटर आहे. जर चुकून बाकून कम्प्युटरला जर चेंडू आदळला, विनंती आहे कोणीही प्रॅक्टिस करायची नाहीये खेळाडू कक्षाजवळ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 3
षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो 20 या आकड्यावरती पुढील मॅच मध्ये आपण संतोष दादांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, निलेश दादांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दोघांनाही आपण देणार आहोत खेळच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉलिंग मार्कवरती किरण आपल्याला पाहायला मिळतोय. या चौथ्या षटकामध्ये आलाय आपल्या स्पेल मधील पहिला घेऊन, सांगी कोट्यातीला चौथा घेऊन. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागते. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुटला पाहायला मिळतोय जेबी ब्लास्टर हा संघ. धाबाच्या स्वरूपात विकास निश्चित यांना माघारी परतावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र पूर्ण प्रकारे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. तर जेबी ब्लास्टर संघ अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. श्याम कराडे सर असतील, सचिनजी ठाकूर सर असतील, अमित सोना सर असतील, जीपी पॅनलचे पंच पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. फिल्डिंग चांगली झाली होती, थोडीशी फेकी वाईड होती त्यामुळे धावाच्या स्वरूपात विकेट पडलं नाहीये. कलेक्शन देखील करता आलं नाहीये. असंख्य धाव फलकावरती एकनी पुढे जाते, जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अजूनही 10 चेंडूंचा शिल्लक आहे. या 10 चेंडूंमध्ये 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे, अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते मॅच देखील त्याप्रमाणे हातातून सरकू शकते. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. हिरामन खरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फिल्डिंग चांगली झाली आहे. ॲज अ अंपायर आपण पाहत असतो, डान्सिंग अंपायर आहेत. सातत्याने खांबा गावाचं नाव ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणलंय तोच हिरामन खरकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल, फिल्डर नाहीये. चेंडू कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावांवरतीच समाधान मानावं लागतंय. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 2च्या मदतीने 26 या आकड्यावरती. सर्जा बैलाचे मालक विवेकदादा पावशे साहेबांचं देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. असंख्य धावफलकावरती 26 पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चॉकलेट बॉय ऑफ कांबागाव आकाश सुरेश आपण पाहतोय. पुढील मॅच मध्ये ऍक्शन मध्ये असेल दरम्यान आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल होतोय. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मयूरच्या माध्यमातून तडाखा, हा ब्रँडेड KPL षटकार. लोखंडे साहेबांच्या माध्यमातून अजून एक षटकार आला तर मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 32 या आकड्यावरती एक षटकार येणं गरजेचं होतं. तो षटकार सध्याच्या स्थितीला येतोय कुठेतरी 50 धाब्यांपर्यंत धावसंख्या आली तर मात्र मॅच मध्ये चूस निर्माण होईल ती मात्र शंका नाहीये. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. जजमेंट पाहायला मिळालं होतं, त्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला होता आणि अशा रीतीने 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 35 या आकड्यावरती. 4 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 35 पाहायला मिळेल. 8.75 ची सरासरी इथून मात्र मेंटेन केली जातीये. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये हेच करायचे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॅकफुटला संघ आहे जीबी ब्लास्टर संघ, परंतु त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. इथून मात्र बॅकफुट वरून फ्रंट फुट वरती यायचं असेल तर येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. विनंती आहे वागोबा 11 आणि चलो शिर्डी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी तयार राहायचं. मीटिंग्स मध्ये टॉस केला जाणार आहे. 4 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष करून मी उल्लेख करेल आयोजन कमिटीचा, ज्यांच्या माध्यमातून ऑफिशियलांची खूप जास्त प्रमाणामध्ये काळजी घेतली जाते. त्याच्या वेळेला कांबा प्रीमियर लीग आपण पाहतो, त्या वेळेला दर्जेदार आयोजन आपण नियमितपणे पाहत असतो.
आणि ऑफिशियलांची देखील तितकीच काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जात असते. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा बसतोय जेबी ब्लास्टर या संघाला, विकेटचं पतन. फलकावरती आहेत. एक प्रश्न जो मात्र मला पडतोय, तुमच्याकडे जर विकी खरकर सारखा फलंदाज आहे, मग इतक्या लेट त्याला का उतरवलाय? मागच्या सीझनचा बेस्ट बॅट्समन म्हणून त्याची वर्णी होती आणि जर पाहायला गेला तर त्याला तुम्ही शेवटच्या षटकामध्ये उतरवतायत. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक चेंज होती. धावसंख्या धावफलकावरती 36 पाहायला मिळेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपात विकेट. त्यानंतर आपण पाहतोय एक धाव एक्झिक्यूट होते जमेची बाजू जेबी ब्लास्टर या संघाच्या बाजूने. आपल्याला पाहायला मिळेल की विकी खरकर सारखा एक खेळाडू, विस्फोटक खेळाडू असं मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती आहे. गोलंदाजची कमान सांभाळतायत हिरामन खरकर असा अंपायर. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फेमस आहेत. डान्सिंग पंच म्हणून अनेक रील्स त्यांचे देखील फेमस आहेत. पुढील मॅच मध्ये आपण साईनाथ ठाकरे यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यंदा कर्तव्य आहे साईनाथ ठाकरे यांचा असं म्हणायला हरकत नाहीये. एक प्रेमळ आणि हसरा असं व्यक्तिमत्व साईनाथ ठाकरे आपण पाहतो. पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा होणं खूप गरजेचं असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चांगली बॅट लिफ्ट आपल्याला पाहायला मिळाली. मिस टाइम स्ट्रोक होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला कॉलिंग आहे, कोऑर्डिनेशन आहे. 2 धावा एकवटल्या घेत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38 या आकड्यावरती. हिरामन खरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. डॉट बॉलची समाप्ती होतीये. विशेषतः कौतुक करेल हिरामन यांचं, ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी केली जाते. डेथ ओव्हर मध्ये जर पाहायला गेला फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक धावाच्या स्वरूपात विकेट देखील पडलेली आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 38 पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. शफल झाले होते. रूम क्रिएट करायचं होतं. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील कंप्लीट होतील. इथे 4थ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि धावाच्या स्वरूपात योगेश पवार यांना परतायला लागतं माघारी. 3 धावा कंप्लीट आहेत. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4था झटका लागतोय जेबी ब्लास्टर या संघाला, विकेटचं पतन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. धावाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतंय आणि अशा रीतीने 5 षटकांचं बाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. 44 धावेंचं एक मापक असं आव्हान असेल हिरा 11 या संघाला. चेजिंग करत असताना विनंती आहे वाघोबा 11 आणि चलो शिर्डी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाणार आहे. हिरामन सर जुना चेंडू जमा करायचा. विनंती असेल वाघोबा 11 आणि चलो शिर्डी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित उपस्थित राहायचं. टॉस केला जाणार आहे मिड इनिंग्स मध्ये.
आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वाघोबा 11, दुसऱ्या बाजूला चलो शिर्डी 11. एका बाजूला फलंदाजीचा तोफखाना, दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत अनिकेत इंदुलकर, राजविशे, त्यासोबतच चेतन बेलवले आणि आपण पाहणार आहोत आकाश सुरोशे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील निलेश निचिते असतील, संतोष दादा असतील, त्यासोबत सायनाथ ठाकरे देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक मसोंडे देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असे दोन तुल्यबळ मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. चौथ्या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, स्किपरला विनंती आहे आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. दीपक दादांना देखील विनंती आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. विनंती आहे दीपक दादांना देखील आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. एका बाजूला आपण पाहणार आहोत वाघोबा 11, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे चलो शिर्डी 11. असे दोन संघ तुल्यबळ मातब्बर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस केला जाणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहणार आहोत संतोष दादा इन ॲक्शन मध्ये, दुसऱ्या बाजूला राज विशे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चलो शिर्डी 11 टीम कॉल करणार आहे. छापाचा कॉल आहे आणि पडलेला आहे छापा. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो चलो शिर्डी. हॅलो चेक. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो चलो शिर्डी 11 कांबा टीमने. दादा सर्वप्रथम अभिनंदन, टॉस जिंकलेला आहात. टॉस जिंकल्यावरती डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार, कारण का मैदान अतिशय चांगलं आहे आणि आमची टीम जरा 10 टीम मध्ये लो आहे. बघूया आता. पाहायला गेलं तर कुठलीच टीम लो नसते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी आपण असं सातत्याने म्हणत असतो. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आज तुम्ही फॉर्म मध्ये आहात, उद्या तुम्ही फॉर्म मध्ये नसू शकता, किंबहुना आज तुम्ही फॉर्म मध्ये नाही आहात परंतु काळामध्ये तुम्ही फॉर्म मध्ये असू शकता, असं आपण सातत्याने क्रिकेटमध्ये म्हणत असतो. आणि जर पाहायला गेलं फिल्डिंग करणारे समोरचा संघ जर पाहिला तर जय वाघोबा 11 एक बलाढ्य असा संघ आहे. मी म्हणेल की वन ऑफ द बेस्ट कंटेंडर आहे चॅम्पियनशिप साठी. त्यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? त्यांना कमीत कमी धाव्यावर आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. थांबवणार 100%. पाहायला गेलं तर तुम्हाला एक प्रश्न असेल, एक महिन्याआधी जर या ग्राउंडचा विचार केला तर कोणी म्हटलं असतं की इथे मॅचेस होऊच शकत नाही, परंतु अथक मेहनत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कांबा यांच्या पाहायला मिळते. जिथे सर्वच पूर्ण गाव एकत्रित होतो तिथे कुठलंच काम हे तुम्ही नाही असं होत नाही आणि ते कांबा गावाने करून दाखवलं. ते कांबा गावाबद्दल, ग्रामस्थ मंडळाबद्दल आणि आयोजकाबद्दल 2 शब्द. मैदान तर अतिशय उत्कृष्ट असं बनवलेलं आहे. पूर्ण दलदलची जागा आणि तिथे मैदान बनवायचं हे सोपं नाहीये. आणि जी कमिटी आहे आमचं तर सहकार्य काहीच नाही, यावर्षी काहीच नाही. आम्ही बघत होतो फक्त, कारण का आम्ही पण भरपूर मॅची ठेवलेल्या आहेत, पण असं नियोजन आणि आयोजन कोणाच्या बापामध्ये होणार नाही. आमची जी कमिटी आहे भरपूर मुलं आहेत, त्यांची नावं घेतली तर भरपूर टाइम होईल. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि शेवटच्या दिवशी माझ्याकडून काहीतरी कमिटीसाठी होणार बोलून दाखवत नाही. नक्कीच हे होते संतोष दादा, ज्यांच्या माध्यमातून एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. सातत्याने कमी तिथं आम्ही या समीकरण व्यक्तिमत्व आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली. आता मी येतोय राजकडे. राज, टॉस हरलेला आहात, डिसिजन सांगायचं आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय डिसिजन होता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय
बॅटिंग करावी लागते. तुमचा जर संघ पाहिला तर एक बलाढ्य असा संघ आहे. तुला एकच प्रश्न विचारेल कारण मॅच सुरू होतीये, काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप उत्कृष्ट आहे. ठीक आहे, मॅच साठी शुभेच्छा येत आहेत. टॉस आपण पाहतोय चलो शिर्डी 11 कांबा या टीमने जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जय वगोबा 11 या संघाला. ज्यावेळेस मॅचला होईल सुरुवात या ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरप म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेरोशायरी के किंग प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. रामराम मंडळी, सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. भारतीय वेळेनुसार 12:50 अवधी झालेला आहे. पहिला चेंडू डबल आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. मैदानावरती फटका, सुंदर बॉल सीमा पार, कुणालच्या पाठ मधून या मॅचचा दर्जेदार चौकार. याच दरम्यान आपण पाहू शकतो आदरणीय दिनेशजी पावशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. चांगला चेंडू आहे. प्रमोदजी कुर्ले जे मसाचे उद्योजक आहेत त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती आपण पाहू शकतो पहिला चेंडू, त्यावरती डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, फटका, फुल टॉस आहे. फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर नसणार आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. डबल नंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे अजून जोडल्या गेल्या 2 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला वन्स अगेन विकास पाहायला मिळतील. फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. पहिल्या षटकाचा वाजविके समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. हिरा 11 संघाची असेल ती मात्र 10 धावा. विजयाचं समीकरण अजूनही 24 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. डीज आहे. ची समाप्ती झाली आहे. जेबी ब्लास्टर संघ अजून मी म्हणेल बॅकफुट वरती नाही आहे कारण त्यांच्याकडे विकी करकर सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे. समोर योगेश पवार सारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे. एक षटक विकास देखील असेल. त्यामुळे मॅच मध्ये अजूनही आपण म्हणू शकतो 50-50% दोन्ही संघांच्या विजयाच्या आशा असतील. दीपक दादा मारसे पुरस्कृत आपल्याला संघ एकीकडे पाहायला मिळतोय जो मात्र जेबी ब्लास्टर सध्याच्या स्थितीला थोडासा बॅकफुट वरती आहे. मात्र म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. 24 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण 8.50 ची सरासरी गाठायची आहे विजयासाठी. आणि विकी करकर बॉलिंग मार्क वरती आहेत तयार. एक अनुभवी असे खेळाडू आणि त्या समवेत एक दर्जेदारशी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मैदानावरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुरेश मसोंडे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. कमा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. पुढील मॅच मध्ये आपल्याला साईनाथ दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. संतोष दादा असतील त्या समवेत भरपूर सारे खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आकाश आहे दुसरीकडे आपल्याला अनिकेत पाहायला मिळतील. त्या समवेत आपण पाहू शकतो राज आहेत आणि भरपूर सारे खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे बघता बघता 12 या आकड्यावरती. विकेटचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. ऑफसाईडच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला टोळवलं जिथे 2 धावा ऍड झाल्या टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. फटका फसला होता. डीप मध्ये कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. गुलाब जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत.
बघा जो बॅटिंग करतो आणि जो बॉलिंग करतोय, मागच्या वर्षी या दोघांमध्ये संघर्ष कसा चालू होता, तर जो छोट्या स्ट्रायकिंग एंड वरती आहे शेवटच्या क्षणापर्यंत बेस्ट बॅट्समनच्या लिस्ट मध्ये तो पहिल्या नंबर वरती होता. मात्र ऐन मुमेंटला विकीने 34 ते 35 धावांची इनिंग खेळली आणि एका रनाने शेवटच्या मॅच मध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब गेला तो विकीच्या नावावरती. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावींच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जो सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. दुसरं पहिले 3 चेंडू आणि 3 डबल पहिल्या 3 चेंडूंवरती आले आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 16. ऑफस्टमच्या बाहेर एक अशी लाईन ज्या लाईन वरती प्रत्येक खेळाडू बीट होतो. मैदानावरती इथे पंचांकडे कटाक्ष टाकला गेलाय. ॲस्टनच्या मागे पनामा कॅप आपल्याला घालत असताना योगेश पवार पाहायला मिळतील. टीमचे ट्रम्प कार्ड आहेत आणि आपण पाहू शकतो ॲस्टनच्या मागे त्यांच्या माध्यमातून थोडंसं चलाकपणा पाहायला मिळाला. सुखदेव दौरा टेंबे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानावरती फटका सुंदर आहे. ऑन साइडला आडवी पाठ फिरवली आहे. डीप मध्ये गुलाब असतील. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला 17 पाहायला मिळतील. 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये विकासच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आले होते विकी आणि विकीच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 7 धाव्यांचं षटक. पहिल्या 3 चेंडूंवरती 6 मात्र त्यानंतर 2 चेंडूंवरती 1 धाव. चार धावा टीमच्या टोटल मध्ये 8 म्हणजे एक तर कर्जबाजारी त्या दुसऱ्या शेजारी. मैदानावरती धावा वाचवायचे आहेत आणि अशा वेळी धावा बहाल केल्या गेल्या. या चुकीच्या धावा आहेत. मैदानावरती 4 धावा 8 झाल्या. गोलंदाजाने जी गोलंदाजी केली होती, भेदक मारा केला होता, चांगली गोलंदाजी होती. मात्र त्याच्या गोलंदाजीवरती पाणी फिरायचं काम इथे फिल्डरच्या माध्यमातून झालंय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळतीये. विजयाचं समीकरण आपण पाहू शकतो. 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 23 धावांची गरज. जेवण जो मात्र आलेला आहे थोड्याच वेळामध्ये जेवण चालू होईल. थोड्याच वेळामध्ये आई गावदेवी स्टँड जो आहे तिथे आम्ही जेवायची सोय केलेली आहे. ज्याला जेवायचे त्यांनी उपस्थित राहायचंय, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि कामा प्रीमियर लीग आहे. इथे फक्त ऑफिशियल नाही, इथे फक्त खेळाडू नाही तर प्रेक्षकांची देखील राजाप्रमाणे देखभाल केली जाते आणि म्हणून तर म्हटलं जातं कांबा गावामधून पैशाचा धूर निघतो. प्रत्येकाची इथे निगा ठेवली जाते आणि प्रत्येकावरती खऱ्या अर्थानं खूप प्रेम. खऱ्या अर्थानं प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान, प्रत्येक ऑफिशियल वरती खऱ्या अर्थानं काळजी. नक्कीच आदरणीय वसंत शेठ पावसे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या जेवणाची सोय झाली आहे. साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनापासून आभार. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं असं मी नेहमी म्हणतो. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो इथे विकीच्या माध्यमातून फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. विकास आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. आता थोडंसं अडचणीमध्ये संघ जरूर आहे. 17 चेंडू 22 धावेची गरज. 17 चेंडू 22 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला थोडंसं बॅकफुट वरती जेबी ब्लास्टर संघ जरूर आहे. मैदानावरती कॅचची संधी. डाऊन द बॉल फिल्डर आले. कॅच कंप्लीट झाली. या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. छोट्या बॅक टू दी पवेलियन. एक गया तो दुसरा आएगा. आणि आता मात्र मैदानावरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळतोय.
सहसा बॅटिंग पाहिली हिरा 11 संघाची तर एक चांगला संघ पाहायला मिळतोय. ऋतिक सारखा आपण पाहू शकतो एक चांगला खेळाडू त्यांच्याकडे ॲज अ बॅटर आहे. मोठे खेळाडू नाही आहेत मात्र असे खेळाडू आहेत जे खेळाडू आपला कॉन्ट्रीब्युशन नक्की देतात. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिकच्या नावावरती भरपूर सारे रेकॉर्ड आहेत. खूप चांगला असा गुणवान खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग करतो आणि तितकाच एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे. असे आपल्याला मैदानावरती विकास पाहायला मिळतील. फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत फील्ड केली जाईल मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी आणि मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज इथे बॅट ग्राउंडेड करतायत की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बॅट ग्राउंडेड आहे. नॉट आउट आहेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा तिसरा पंच ज्यावेळेस सर रेफर कराल त्यावेळेस ऑन फील्ड डिसिजन एक द्यायचे सॉफ्ट सिग्नल द्यायचे. ओके सर. येस मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाजाने बॅट ग्राउंडेड केली आहे. 24 धावा धावफलकावरती. कट करायचा प्रयत्न पंचांकडे लावड अपील केली जाते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आलेला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. जेपी पॅनलचे हे सर्व पंच आपल्याला पाहायला मिळतील. श्यामजी कराळे सर, सचिनजी ठाकूर सर, अमितजी सोना सर हे 3 ऑफिशियल पंच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फटका फर्स्ट लाय डाऊन द बॉल मयूर येतील. कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. मैदानावरती कॅच झाली कंप्लीट. विकेटचं होत असताना पतन. बघा क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. 15 मिनिटं पहिले दीपकजी मारसे सरांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन होतं. आता आपल्याला पाहायला मिळते थोडासा हसू आहे कारण 13 चेंडू 20 धावांची गरज. मॅच अशा सिच्युएशन वरती आहे जिथे आपल्याला पाहायला मिळेल 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. मॅच कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. हा षटक फार महत्वाचा आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच परवेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रवेश करतील. समीकरण येऊन ठेपलंय. 13 चेंडू 20 धावांची गरज मैदानावरती आपण पाहू शकतो. आता या ओव्हर मध्ये काय सुरेख गोलंदाजी केली आहे गोलंदाज विकासने. स्वतःला बोलवलं आणि त्यानंतर काय कमबॅक. चांगला चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण येऊन ठेपलंय. 2 षटक अर्थात 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. जी मॅच आपल्याला पाहायला मिळत होती ती मात्र जेबी ब्लास्टर संघाच्या दूरवर जाते. ती मात्र आता कमबॅक करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो जेबी ब्लास्टर संघ. हिरा 11 संघ जो मात्र आता बॅकफुट वरती असेल. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. संधी असेल म्हणजे खरकर सरांना आपण पाहू शकतो. त्यांच्या माध्यमातून सुंदर असं आपण पाहू शकतो जेवण जो मात्र बनवलं जातोय. आणि खऱ्याच म्हणताना मी कौतुक करेल ग्रामस्थ मंडळ कामाचं. कारण फक्त आणि फक्त ऑफिशियलसाठी नाही खेळाडूंसाठी नाही तर प्रेक्षक वर्गासाठी देखील जेवणाची सोय आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकतो अगदी पातेलेभर चिकन बनवलं जात आहे. 50 किलो चिकन जो मात्र आणलं गेलंय. कुठल्याही प्रकारची कमी पडू नये. VK कॅटरर्स आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जो मात्र जेवणाचा स्वाद आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळते. या षटकामध्ये फक्त 3 धाब्यांचं षटक 2 गडी बाद केले असे आपण पाहू शकतो. मैदानावरती समीकरण पाहायला मिळतोय. पुढील मॅच वाघोबा 11 आणि चलो शिर्डी कांबा. पाहूया
कुठला संघ विजयाची हमी देऊ शकेल. मी म्हणेल या मॅच मध्ये ज्या प्रकारे कमबॅक झालाय तो कमबॅक वखाणण्याजोग आहे. कारण काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र जेबी ब्लास्टर या संघाच्या माध्यमातून एक सीझनचा चॅम्पियन आहोत. प्रमोदजी कुर्ले साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत, जे मस्यागावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. अजयजी ठाकरे साहेबांचे शुभ हस्ते आम्ही करतोय प्रमोद शेठ कुर्ले साहेबांचा शुभ सन्मान, जे उद्योजक आहेत, मशाचे समाजसेवक आहेत, शुभ सन्मान केला जातोय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल रनआउटची संधी असेल. गुलाबच्या माध्यमातून कलेक्शन चांगलं, फलंदाज होतील बाद. जेबी ब्लास्टर संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 more विकेट डाऊन. याच दरम्यान आपण पाहू शकतो कंबागावचे उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय छगन शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला विनंती असेल गाडी काढायची आहे, गाडी काढून घ्या प्लीज, रिक्वेस्ट आहे, विनंती असेल. मॅच रोमांचक वळणावरती आहे, जिथे कुठलाही संघ जिंकू शकतो. विजयाची हमी कोणीही देऊ शकत नाही. 2 मिनिटं थांबायचं सर प्लीज, दिलगिरी व्यक्त करतो. नंतर चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर गाडी आली तर बरं होईल. अरे योगेश सर थोडे बाजूला व्हा. प्रोफेशनली गाडी बाहेर काढली आहे, मधून नाही आणली, कोपऱ्यातून आणली. प्रोफेशनलिझम, कांब्याच्या रक्तामध्ये प्रोफेशनलिझम आहे. जेवणाची सोय आई गावदेवी स्टँड मध्ये आहे, तर सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. मैदानावरती ते फटका फसलाय, डीप मध्ये विकास धक्का बसलाय. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. कुणालची केळी समाप्त, विकेटचं झालंय पतन, फलंदाज होतील बाद. आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती आता न्यू बॅटर एंटर झालेत. स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतील हिरामनजी खरकर सर स्ट्रायकिंग इन वरती असतील. न्यू बॅटर कॅच आउट फलंदाज झाले, त्यामुळे न्यू बॅटर स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आपल्याला नॉन स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतील. 7 बॉल आणि 16 धावा असं समीकरण. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, काय सिच्युएशन वरती मॅच होती. 18 चेंडू 21 धाव्यांची गरज असताना आता मॅच येऊन ठेपली आहे, ती म्हणजेच 7 बॉल आणि 16 धाव्यांवरती. काय मॅच आहे, रंगतदार वळणावरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती घडले काय, इथे झालेली मिस्टेक, बाल बाल बचे, व्हाईट बॉल. आता समीकरण 7 बॉल विजयासाठी 15 धाव्यांची गरज. 7 चेंडू 15 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक अशी सिच्युएशन, ज्या सिच्युएशन वरतून कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. 7 बॉल आणि 15 धावा. यावेळेस कोलडप्प्याचा बॉल जरूर आहे मैदानावरती ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो हिरामनजी खरकर सरांच्या माध्यमातून. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरण येऊन टेपलंय. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो,
अगदी त्याचप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलती आहे. सामना येऊन टेपलाय 6 चेंडू 13 धावांची गरज असं विजयाचं समीकरण जेबी ब्लास्टर. याच दरम्यान आपण पाहू शकतो गुरुनाथ शेठ धिरडे साहेबांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी करूया त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. शेवटच्या षटकामध्ये योगेश पवार आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. जीबी ब्लास्टर विरुद्ध खेळत असताना हिरा 11 संघाला विवेकजी पावशे जे सर्जा बैलाचे मालक आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. देऊया कांबा प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 4 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने त्यांना पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या देखील देऊया त्यांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मागच्या दिशेला वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज रोहित स्ट्रायकिंग एंडवर 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. फिल्डिंगला जवाब रनआउटची संधी मैदानावरती. झालंय काय हा प्रश्न आहे. मात्र एफर्ट चांगला. एफर्ट आवडला असेल टाळा व्हायला हरकत नाहीये. क्या बात आहे. सुंदर असा एफर्ट पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाजा देखील आणि फिल्डरचा देखील. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सुमित सोरगे देखील आपल्याला पाहायला मिळतील. मॅच एन्जॉय करतायत. भागेश देखील आहे. भागेश मॅन ऑफ द मॅच झालाय आणि सुमित म्हटलं तर मिस्टर कन्सिस्टंट आहे. अंडररेटेड प्लेअर आहे. यावेळेस फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन झालं. हिरामन जिखरकर सरांची खेळी होत असताना समाप्त. हिरामन जिखरकर सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. घागरा घ्यायला आग्र्याला जायची गरज नाही. उल्हासनगर मध्ये जसा पाहिजे तसा माल मिळतो. चला मॅचच्या दिशेला वळूया. समीकरण येऊन टेपले आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच साठी तडीची मॅच अप्रतिमा. 4 चेंडू आणि 12 धावा. मागील वर्षीचा विचार केला जेबी ब्लास्टर संघ तो वर्ष विसरायचा प्रयत्न करेल आणि पहिल्या 2 वर्षांवरती विश्वास ठेवेल. 1 वर्ष चॅम्पियन, दुसरा वर्ष रनरअप आणि आता मात्र या वर्षी देखील अगदी तशाच प्रकारे कामगिरी. सांगत असताना वाघ तो वाघ असतो, मग तो जंगलात असला किंबहुना पिंजऱ्यात असला. 4 चेंडू 12 धावांची गरज. योगेश पवार बॉलिंग मार्क वरती तयार. 4 चेंडू 12 धावा. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो वेस्ट ऑफ वाईट बीमर. इथे झालेली ही मिस्टेक फार महागात पडू शकते. फ्री हिटचा बॉल आहे. समीकरण येऊन टेपलंय ते म्हणजेच 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चेंडू फुटला, हरवला, ओला झाला, नवीन देण्यात येईल याची नोंद करून घ्या. चार चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सागर दादांचं देखील खऱ्या अर्थानं भरपूर सारं कौतुक करणं गरजेचं आहे. सकाळपासून खूप चांगली मेहनत. काल रात्री देखील योगेश दादा असतील, योगेश दादांनी देखील फार मेहनत घेतली आहे. प्रत्येकाची इथे फार मोठी जबाबदारी आहे आणि प्रत्येक जण जबाबदारी पिलत असताना मैदानावरती इथे अजून एक चांगला चेंडू. जेबी ब्लास्टर संघ जर मॅच जिंकला तर सागर लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाला कोल्ड ड्रिंक, लिंबू पाणी, पाजू पाजू सगळ्यांना जे पाहिजे ते पाजू. दुपारी आपण लिंबू पाणी नंतर बघू नंतरचं काय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रनआउटची संधी असेल मैदानावरती. सिंगल आठ झाली आहे. येस, एकदा होईल 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल लावफलगावर जाऊन 2200 एकदा 8 टीमच्या टोटल मध्ये. आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र जाऊन पोचलाय. आपण पाहू शकतो 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. पिंट्या जिप्सन ग्रुप यांच्या माध्यमातून
विकेट घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. योगेश पवार यांच्यासाठी गुलाबच्या माध्यमातून चांगला एफर्ट पाहायला मिळाला. सुंदर असा ट्राय पाहायला मिळाला मैदानावरती आणि इथे आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. बघा इथे त्यांनी काय केलं, इथे आज झालं असं की कॅच पकडली होती, मात्र कधी कधी होतं काय हाताचा झटका लागतो आणि त्यामुळे कॅच निसटते. मात्र त्यांनी बघा अनुमान चांगला लावला, बॅलन्स चांगला होता. आपण कदाचित लाईन वरती आदळू आणि त्याला अनुषंगून त्यांनी धावा ज्या मात्र दिल्या गेल्या असे पावित्र्य आणि मैदानावरती तेच करणं गरजेचं आहे. पर्यंत आली ही फार मोठी गोष्ट आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आलेला हा डॉट बॉल. आता 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. सर ज्यावेळेस रनआउट झाली इथे त्यावेळेस 2 का 3 होते, 3 येस 3 होते. तर मग 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. मग 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. मात्र जो एफर्ट होता लाजवाब होता. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी गोल्डन षटकार येणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. मैदानावरती इथे फटका हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली आहे कंप्लीट. सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे जेबी ब्लास्टर या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जेबी ब्लास्टर. हार्दिक अभिनंदन टीम जेबी ब्लास्टर. हार्ड लक टफ लक टीम हिरा 11. अभिनंदन दीपकजी मारसे साहेब. अभिनंदन योगेश दादा. अभिनंदन विकास दादा. हार्ड लक टफ लक ऋतिक. हार्ड लक टफ लक प्रत्येकाचा आपण व्यक्त करूया आणि मॅचच्या दिशेला वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मॅच प्रत्येक खेळाडूने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. योगेश पवार यांना सागरजी लोखंडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता स्मित हास्य चेहऱ्यावरती आहे दीपक दादांच्या. स्माइल छोटीशी आहे मात्र भरपूर काही म्हणतीये.